नाही. मला एवढंच कळतं की माझ्या मनात जे काय ना ते मला मांडता येऊ शकतं, मला ते मांडायचं. एकदा असंच झालं होतं की आताच्याच चंपाषष्ठीच्या वेळी की साधारण चंपाषष्ठीला काही इव्हेंट्स होते, मला जाता येत नव्हतं. काय करायचं म्हणून पंचमीला दर्शन घेतलं. पंचमीला जेव्हा मी त्या गाभाऱ्यामध्ये होतो, बराच वेळ गेला, कळत नव्हता का वेळ चाललाय. आणि ती तिथी ओलांडली. मला पंचमीच नाही, षष्ठीच नाही तर श्री खंडेरायांनी मला पंचमी बरोबर षष्ठीचं पण पुण्यपत्रात पडलं. म्हणून भगवंताला तुम्ही माना, त्याच्यावर पूर्ण सोडून द्या. कधी कधी आपल्याला वाटतं आपण एका वाटेने जातोय, पण आपण तिथे थांबतोय का? असं दूर वाटेने का आपल्याला भगवंत नेतोय? आपल्याला असं वाटतं की भगवंत आपल्याकडे लक्ष देतोय की नाही, पण भगवंत अशा वेळी एकच बघत असतो की त्याच्या पुढे मोठा खड्डा आहे, तुम्ही त्या खड्ड्यात पडू नये म्हणून हवा एक वेळ लांबचा रस्ता घ्या, पण तुम्हाला जिथे पोचायचंय ते सुखरूप पोचा. आज तुम्हा आम्हाला सगळ्यांना एकत्र जे काही करणार आहेत तो हा भगवा ध्वज आहे. आज गेले कित्येक वर्ष माझ्या घरावर भगवा ध्वज फडकतोय. पावसाळ्यामध्ये किंवा याच्यामध्ये जेव्हा तो जीर्ण होतो तेव्हा बदलला जातो, पण माझ्या पणजोबांपासून आमच्या घरावर भगवा ध्वज फडकतो. कारण माझ्या आईचे आजोबा संत श्री शंकर बुवा हे मला सांगितलं जातं की ते ओसिरीवर दिसले नाहीत पहाटे की ते लक्षात यायचं की ते गाणगापूरला गेलेले आहेत त्याच्या दत्ताच्या निवासस्थानी, आणि म्हणूनच माझं नाव देवदत्ता ठेवलं गेलेलं आहे. पण देवाची सुद्धा कृपा अशी की हेच माझं घरचं नाव देवा माझ्या त्या घरचं नाही, ते माझ्या अख्ख्या ह्या घरचं नाव झालेलं आहे. कारण माझं हे अख्खं घर एवढी वर्ष मला देवा ह्या नावाने हाक मारतं, लहान मुलं येतात ते सुद्धा देवा हाक मारतात, त्या खूप सार्थकी झाल्यासारखं वाटतं. एवढं सांगतो की आपण आपल्या आई वडिलांसाठी काही करणं किंवा त्यांना आपल्यामुळे त्याची मान ताठ राहणं, त्यांना आपल्याबद्दल गर्व वाटणं हे करणं खूप गरजेचं आहे, जे आज आमच्या बबनदादांनी केलेलं आहे. बबनदादा